माझं नाव रोहित सग्गम आहे. मी सोलापूर नॉर्थ सोलापूर हैदराबाद रोड इकडून आलेला आहे आणि माझी एज्युकेशन 10वी अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या लोकल एरियातनं झालेलं आहे. मग सेकंडरी स्कूल मी वॉलचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स इकडे केलंय. मग त्यानंतर मी फर्स्ट अटेम्प्ट दिलं तर नीटचं. मग त्या माझ्याकडनं झालं नाही, मग बीटी जॉईन केले मी माझ्या मित्रांच्या कन्सल्टनुसार. मग त्यानंतर पुढचं जे झालंय बीटीच्या ह्यांच्यानुसारच झालंय. आता आमची परिस्थिती तर एकदम वीक आहे. आम्ही मिडल क्लासचे लोक आहोत. एकदम असं चांगलं पण नाही, एकदम वाईट पण नाही, अशी गोष्ट आहे. आणि पेरेंट्स लेबरच आहे दोन्ही. दादांचं थोडं मंडपचं बिझनेस आहे, मम्मी थोडं लेबरच आहेत, मम्मी पप्पा दोघं. मी फर्स्ट अटेम्प्ट विदाउट एनी कोचिंग जॉईन केलं आधी. म्हणजे मला काहीच माहिती नव्हतं मी नीट देणार ही मलाच माहिती नव्हती. मग मी फर्स्ट अटेम्प्ट दिलं त्यावेळेला फर्स्ट अटेम्प्टला मला 125 मार्क्स आलते. मग मी असंच अधिक मित्रांसोबत हिंडत होतो इकडं तिकडं. मग त्यांनी म्हणले तुझ्याकडे कॅपेबिलिटी आहे, तू देऊन तरी बघ एकदा. म्हणलं मग मी म्हणलं कोचिंग कुठं जॉईन करू. मग ते इकडंच होते, आधी बीटीलाच होते. मग त्यांनी मला सांगितले की बीटी जॉईन कर, ट्राय कर एकदा. म्हणलं मग बीटी जॉईन केल्यावर कळालं की होऊ शकते. मग इथे इकडच्या टीचर्समुळे मला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये म्हणजे फर्स्ट रिपीटच्या अटेम्प्ट मध्ये 519 मार्क्स आलते. मग पुन्हा मी MBBSच करायचंय कन्फर्म ठरल्यावर मग मी पुन्हा रिपीट करून दिल्यावर मला 619 मार्क्स आलते. मग एका क्वेश्चन मुळे पुन्हा ते केस वगैरे झालं, मग 5 मार्क मायनस झालते. मग 614 आहे. त्यानुसार मला अश्विनी कॉलेज अलॉट झालंय. फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे मी जेव्हा 12th होतो सहजी कसं दिलतं ना एक्झाम. मग त्यानंतर माझे मित्र म्हणजे इकडेच होते बीटीला जॉईन. त्यांनी ऑलरेडी माझ्या सिनियर आहेत, ते ऑलरेडी इकडे जॉईन होते. मग त्यांनी म्हणले बीटीचं टीचिंग वगैरे चांगलं आहे, कारण मला आउट ऑफ सोलापूर जायचं नव्हतं आणि सोलापूरच्या आत बीटीच बेस्ट आहे ही माहिती होती मला. ऑलरेडी मी न्यूज वगैरे आणि मित्रांकडनं पण टीचर्स पण आमचे स्कूलचे टीचर्स कॉलेजचे टीचर्स सजेस्ट करत होते की बीटी. लय मित्र सांगितले जे बीटी करणं पास आउट झाले, जे MBBS ला लागले, त्यांनी सांगितले की बीटी इज बेटर आहे, कारण दुसरं काही ऑप्शन नाही. बीटी बरोबर एक्सपिरियन्स म्हणजे ते एकदम असं वातावरण खूपच छान आहे. मला काहीच प्रॉब्लेम नव्हतं बीटी वगैरे. एकदम टीचर्स पण फ्रेंडली आहेत, सर टीचर सगळेच फ्रेंडली आहेत. मला अजून पण टीचर्स कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. समीना मॅम, राकेश सर तर अजून पण कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. DRP सर, सोना सर कुठे भेटले तरी पण बोलतात. परवाच भेटलेले मला कॉलेज पाशी. आणि टीचर्स बेस्ट आहेत. आणि क्लर्क नॉन टीचिंग स्टाफ पण काय प्रॉब्लेम नाही, सगळे चांगले आहेत. आणि टीचिंग तर एकदम बेस्ट आहे. मला तर वाटते सोलापुरात एवढं बेस्ट टीचिंग भेटणार नाही कुठं. टिप्स म्हणले तर मी तर म्हणतो बीटी जॉईन करा आणि जे काही टीचर सांगते तेच फॉलो करा, कारण त्यांचे फॉलो केल्यामुळे मी इथं आहे. नॉन टीचिंग स्टाफ पण फॉलो करत आहेत, हेल्प करते तुम्ही पण. सगळ्यांचं ऐकणं हे इम्पॉर्टंट आहे. पॅरेंट्स, टीचर्स जे काही कोणी सांगते ते आपल्या भल्यासाठी सांगतात हे समजून आपण करावं. आता मी काय सांगू, बायोकेमिस्ट्री सब्जेक्ट आहे, MBBS फर्स्ट इयरला आहे. परवा टेस्ट झालं, आउट ऑफ 50 मार्क्स 32 मार्क्सनी मी फर्स्ट टॉप केले कॉलेज म्हणजे क्लासमध्ये. ते पूर्ण बायोकेमिस्ट्रीचं टीचिंग मी सांगतो. समीना मॅमच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये मला खूपच तिथे गेलंय. सगळे विचारत होते एवढं लवकर कसं गेलं, कारण माझी 14 ऑक्टोबरला ऍडमिशन झाली नव्हती. मी 3rd राऊंडला आलतो. 14 ऑक्टोबरला कॉलेज चालू झालं. मग मला काहीच नॉलेज नव्हतं. ऑलरेडी सगळे लेसन संपलेले होते नियरली आणि ते रिपीट पण करणार नव्हते. डायरेक्ट टेस्ट म्हणले. मग मी दुसऱ्या दिवशी टेस्ट सहजिक द्यायला गेलो. मला वाटलं नव्हतं मी एवढं जास्त गेल, कारण डायरेक्ट टॉप मारल्या. मग सर म्हणले अरे तू कालच मारला आज टॉप मारला. मी म्हणलं आमचे टीचर चांगले होते, तिथं ऑर्गॅनिक केमिस्ट्री एकदम परफेक्ट शिकवले. मी फक्त थोडं बेसिक जे वरचं एक्झाम्पल्स वगैरे जास्त लर्न करून गेलो. पण मी सांगतो मला खूप आनंद वाटला की ह्यांच्या टीचिंग मुळे मला इथं हेल्प झालंय. मला वाटलंच नव्हतं. मला वाटलं फक्त नीट पर्यंतच हेल्प होईल, पण MBBS फर्स्ट इयर सब्जेक्ट मध्ये हेल्प झाला हे खूपच आनंद वाटला मला स्वतःला. मला फर्स्ट राऊंड मध्ये तर ह्याला भेटलेलं BKL वालावलकर रत्नागिरीला भेटलेलं. इथून नियरली 800 ते म्हणजे सोलापूरनं 800 ते 900 किलोमीटर पर्यंत आहे लांब. मग मी होमसिक आहे म्हणून मला तर जायचं नव्हतं बाहेर सोडून सोलापूरमध्ये 2च ऑप्शन होते, VM नाहीतर अश्विनी. आणि VM तर मला माझ्या मार्क्सनं तर VM तर भेटणार नव्हतं. आणि अश्विनीत कॅम्पस लहान आहे पण एकदम चांगली आहे, स्टाफ वगैरे चांगले. टीचिंग थोडं बेटर असतंय, गव्हर्नमेंट पेक्षा टीचिंग बेटर आहे. गव्हर्नमेंट कॉलेज गव्हर्नमेंट सारखंच टीचिंग असतंय. आमचं टीचिंग थोडं बेटर आहे. आणि पण लॅब आणि आता फर्स्ट इयरला डिसेक्शन वगैरे असते तर कॅडेवर्स वगैरे आमच्याकडे जास्त आहेत. म्हणजे एका 15 जणांमध्ये एक कॅडेवर असं आहे आणि VM मध्ये 25 जणांमध्ये काय हे असं आहे. मग तो कॅडेवरचा पण प्रॉब्लेम होते डिसेक्शनला. मग डिसेक्शन करता प्रत्येक वेळी आपल्याला भेटणार नाही असं होतंय. मग कमी क्वांटिटी मध्ये डिसेक्ट करावं लागतं. आमच्या इकडे कसं नाही, 15 जण असल्यामुळे मॅक्झिमम थोडे जण करतच नाहीत, ते घाबरतात ऑलरेडी. मग ते आम्ही करू शकतो असं इथं चांगलं आहे. आणि लॅब प्रॅक्टिसेस वगैरे सगळे चांगले आहेत. लॅब प्रॅक्टिसेस तर काहीच प्रॉब्लेम होणार. बाकी कॉलेजचं एकदम बेस्ट आहे. आता पेशंटचं थोडं कमी आहे ही तर माहिती आहे, कारण ही प्रायव्हेट आहे.
आणि ती गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटमध्ये पेशंट जास्त असणार आणि कर्नाटक बॉर्डरचे पण VM ला येते तसं आहे. मग आणि ते जुना आहे लय, हे आता 2015 मध्ये झालंय आमचं लॉन. मग तो कमी आहे पेशंट आणि तो कुंभारी एरियात आहे म्हणून तो विलेज मध्ये आहे ना, ही एकदम सिटी मध्ये आहे, तो इकडं येते तसं आहे. फक्त थोडं प्रॉब्लेम होते ते प्रॅक्टिसला. आता तरी स्टार्टिंग टीचिंग तर बेटर आहे. त्यांचेच टीचर आमच्याकडे आलेले आहेत, VM चे टीचर आलेत, JJ चे टीचर आलेत, GS चे आले टीचर आमच्याकडे. आपल्याला जर एक्झाम द्यायचं आहे, पास होऊन सक्सेसफुल व्हायचंय करिअर मध्ये, तर कोणतरी मागं पाठिंबा लागते. त्यासाठी पेरेंट्स तर असतात, पण पेरेंट्स एवढं करू शकतात, पैसे देऊ शकतात, कोचिंगला पैसे देऊ शकतात, नाही ट्रॅव्हलिंगला पैसे देऊ शकतात. पण मोस्ट प्रॉब्ली एज्युकेशन स्टडी करायचं असेल तर आपल्याला स्वतः आणि टीचर्स लागतात. कारण टीचरच्या विना होतच नाही, शिष्य गुरु विना होतच नाही असं आहे. त्यासाठी गुरु लागतोच कंपल्सरी. मग गुरुसाठी तर आम्ही BTलाच, मी म्हणतो BT बेटर आहे. कारण सोलापूरच्या बाहेर गेलं मग तिथं कोपअप व्हायला आपल्याला 1-2 महिने लागते, हॉस्टेलची मेस वगैरे सगळं हँडल व्हायला. ते सर्व होणार नाही एवढं, आता कमी टाइम आहे. आता लगे 6 महिन्यांनी होणार आहे एक्झाम. आता टाइम पण कमी आहे आणि आपण त्या एज मध्ये असतो की आपल्याला लवकर कळत नाही. आमची एज आता मॅच्युअर्ड आहे म्हणून आम्हाला कळते, हँडल करू शकतो आम्ही. आपण लगे 10वी निघाल्यावर 11वीला असतो, तेव्हा आपल्याला हँडल होत नाही. हॉस्टेल, मेस, एज्युकेशन, मग सगळं टीचर्स आणि बाहेरचे लोक असतात. आता मित्र म्हणजे आता कसं वाटतं वेगळं असतं मित्र, हा यांचा हँडल करू शकतो आपण. पण तेव्हाच आपण लहान असतो, आपल्याला कळत नाही, रस्ता लवकर भटकू शकतो आपण. त्यासाठी टीचर्स असते. तिकडचे आउट ऑफ स्टेशन गेलेले टीचर्स वेगळं असणार, कारण इंटरॅक्ट तिथं कमी होणार, आपण आउट ऑफ स्टेशन असतो. इथं सोलापूरचे असेल तर हे आपल्या मुलं म्हणून असं बघते की हे आपल्याच मुलं आहेत सोलापूरची म्हणून. असं मी सांगतो की सोन्ना सर एक्सपिरियन्स आहे मला. सोन्ना सर आता पण आम्हाला कॉल करतात, स्वतः विचारते तुमचं काय चाललंय काय. एकदम असं आमचे वडील आहेत असं वाटतंय आम्हाला कधी कधी. म्हणून मी म्हणतो BT बेटर आहे, कारण टीचर्स एकदम फ्रेंडली आहेत. टीचर्स मुळे मोस्ट प्रॉब्ली टीचर्सच बेस्ट आहेत. टीचिंग तर परफेक्ट आहे, टीचिंगची काहीच प्रॉब्लेम आहे. आणि बाहेर काय बॅच घ्यायची काहीच गरज नसते. आणि आता मोस्ट प्रॉब्लेम म्हणतो एज अनुसार तर तुम्ही सोलापूर सोडायची गरजच नसते, कारण सोलापूरमध्ये एवढं बेस्ट भेटायला मग बाहेर जायची काय गरज आहे. आणि मी सांगतोय माझ्या एक्सपिरियन्स, सोलापूरमध्ये मी रिपीट करून केलंय. रेग्युलर बॅच जॉईन केलं तर अजून खूपच छान आहे. रेग्युलर केलं, फाउंडेशन करून, मग 11वी 12वी करून आणि कॉलेज पण BT करून अलॉट होऊ जाते. म्हणजे जर एक्सटर्नल द्यायचं असेल तर BT हेल्प करते त्यात. मग काय कॉलेजला जायची पण गरज नसते आणि सगळं स्टडी इकडंच होऊन जाते. आणि जर डाऊट्स असेल वगैरे असेल तर टीचर्स लवकर सॉल्व्ह करतात. कुठलेही टीचर अवेलेबल असते 24 सरांना मेसेज केलं, टीचर्सना मेसेज केलं तर पण रिप्लाय देते टीचर्स. आणि दुसरं काय BTचं बेस्ट आहे, BT बेस्ट आहे, अजून काय नाही. थँक्यू.